सगळ्यात आधी आपण काय करणार, क्रोमला जाणार. क्रोम वरती आल्यानंतर इथं आपण काय करणार, skillgrowthindia.com सर्च करणार. सर्च केल्यानंतर ना आपल्याला पहिलीच वेबसाईट इथं दिसते, स्किल ग्रोथ इंडिया लर्न अँड अर्न. इथं आपण क्लिक केलं. इथं सुरुवातीला रिक्वेस्ट कॉल येते, डायरेक्टली गुणिले करून टाकायचं, घालून टाकायचं. तर खाली तुम्हाला पूर्णपणे ऑल बॅचेस दिसतात, आपले पॅकेजेस, बेसिक बॅच, स्टँडर्ड बॅच, ऍडव्हान्स बॅच, प्रो बॅच, व्हीआयपी बॅच. ठीक आहे. पूर्णपणे होम पेज तुम्ही इथं चेक करू शकता. त्याच्यानंतर ना इथे तुम्हाला लॉग इनचा ऑप्शन येतो. लॉग इन वरती क्लिक करून तुम्हाला तुमचा डॅशबोर्ड ओपन करून घ्यायचा आहे. ठीक आहे. क्रोम थोडं झूम करा. पीसीचे हा ओके. ठीक आहे. क्लिअर. हा आपला डॅशबोर्ड ओपन झाला, राईट. त्याच्यानंतर ना इथे तुम्हाला काय सांगू, हे बघा, इथं टुडेज ग्रोथ आहे. इथं तुम्ही दिवसभर जी काही इन्कम केली आहे इथं तुम्हाला टुडेज ग्रोथ मध्ये दिसणार आहे. आणि विकली ग्रोथ मध्ये तुम्ही आठवड्यामध्ये जी काही इन्कम केली आहे ते तुम्हाला विकली ग्रोथ मध्ये दिसणार आहे. आणि मंथली ग्रोथ मध्ये तुम्ही एका महिन्यामध्ये किती इन्कम केली आहे हे तुम्हाला तर मंथली ग्रोथ मध्ये दिसणार आहे. आणि ऑल टाइम मध्ये तुम्ही किती इन्कम केली आहे हे तुम्हाला इथं ऑल टाइम इन्कम मध्ये ग्रोथ मध्ये दिसणार आहे. ठीक आहे. इथं काय तुमचा हा आपल्या इन्कमचा ग्राफ आहे. आता किती, 14 तारखेला 1800 रुपये, 15 तारखेला काय नाही, 16 तारखेला काय नाही, डायरेक्ट 18 तारखेला आहे. हे पूर्णपणे इथं तुम्ही इथं काय रिसेंट रेफरल म्हणजे तुम्ही किती जणांच्या आयडिया लावलेल्या आहेत ते तुम्हाला इथं दिसतं. तर 15 तारखेला मी कोणाची सुधीरची लावली होती, 18ला सोमनाथ दादांची लावली होती, प्रदीप 20 तारखेला, हे सगळं तुम्हाला इथं दिसून जातो पूर्णपणे डाटा. ओके, क्लिअर. हा. त्याच्यानंतर ना माय प्रोफाईल मध्ये तुम्ही उद्या तुमचं नाव, ईमेल आयडी आहे, एसजीआय कोड म्हणजे तुमचा रेफर कोड. त्याच्यानंतर ना पॅकेज, म्हणजे तुमचं जे काय बॅच असेल ते इथं तुम्हाला दिसून जाईल. तुमचं बेसिक असेल तर बेसिक दिसेल, व्हीआयपी असेल व्हीआयपी. केवायसी स्टेटस मध्ये आता इथं आपण केवायसी सबमिट केली नाही, तिथं नॉट सबमिट मेड आलं. ठीक आहे. तर जेव्हा तुम्ही सबमिट करता तिथं अप्रुव्हल येतं. ठीक आहे. रजिस्ट्रेशन डेट मध्ये तुम्ही कधी बिझनेस स्टार्ट केलाय हे तर तुम्हाला दिसून जातं. त्यानंतर ना स्पॉन्सर नाही, तुमचा कोण स्पॉन्सर असेल ते. आता वॉलेट बॅलन्स मध्ये तुम्ही आतापर्यंत काय किती रुपये कमवलेत ते इथं दिसतं वॉलेट बॅलन्स मध्ये. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर जर समजा तुम्ही रिक्वेस्ट टाकल्यात, समजा तुम्ही 8,300 रुपये कमवलेत, राईट. तर वॉलेट बॅलन्स मध्ये किती दिसणार, 8,300. तर आता तुम्हाला 8,000 रुपये काढायचे, तर तुम्ही काय करणार, विड्रॉल अमाऊंट वरती जाऊन इथं तुम्ही 8,000 रुपये टाकणार, नाही तर सबमिट करणार. सबमिट केल्यानंतर ना हे पेंडिंग विड्रॉल मध्ये येतं. ठीक आहे. पेंडिंग विड्रॉल मध्ये आल्यानंतर ना जेव्हा कंपनीमध्ये आपण चेक करतो की बा तुम्ही किती रुपयाची रिक्वेस्ट टाकली, 8,000 रुपयाची, जेव्हा कंपनीकडून तुम्हाला पे होतं, पे केले जातात पैसे, तिथे तुम्हाला ते टोटल पेड बॅलन्स मध्ये दिसतात. म्हणजे कंपनीमध्ये आतापर्यंत तुम्ही जेवढे काही इन्कम तुमच्या अकाउंटमध्ये घेणार आहे ते तर तुम्हाला टोटल पेड बॅलन्स मध्ये दिसणार आहे. ठीक आहे. तुमची पे आउट हिस्ट्री इथं तुम्ही 19 मेला आपण आता रिक्वेस्ट टाकली होती तर 8,000 रुपये. ठीक आहे. स्टेटस मध्ये तुम्हाला पेंडिंग दिसते. जेव्हा तुम्ही काय पैसे तुम्हाला तुमच्या अकाउंट मध्ये जमा होतील तेव्हा इथे पेड येणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ना तुम्ही आता समजा काय म्हणायचं, तुम्ही तुम्हाला पेमेंट आलंय पण तुम्हाला मेल आला नाही, तर तुम्ही इथं डायरेक्टली कंपनीला मेल करू शकता की सेंड मी मेल, पेमेंटचा मला मेल सेंड करा. तर इथं तुम्ही सेंड मी मेल केल्यानंतर ना मला मेल येऊन जाईल. ठीक आहे. असं ओके. त्यानंतर रिचार्ज वॉलेट, इथून तुम्ही रिचार्ज वॉलेट मध्ये तुम्ही तुमचं डायरेक्ट जेव्हा तुम्ही मॅन्युअल काय वॉलेट मध्ये जे पैसे आहेत, त्याच्यावरून जर तुम्हाला आयडी लावायची असेल तर तुम्ही इथून डायरेक्टली रिचार्ज वॉलेट करू शकता. ठीक आहे. प्रोफाईल पिक्चर, आता इथं चूज प्रोफाईल वरती क्लिक करून तुम्ही तुमचा फोटो सिलेक्ट करू एक शकता मिनिट. गॅलरी. हॅलो. 2 मिनिटं आधी पूर्ण होऊ दे थोडं सगळं. एक मिनिट, थोडं स्लोली हे करा, कारण हे रेकॉर्डिंग नंतर पण पडणार आहे. आता यांना आपण आधी सांगितलं, यांना समजलंय, पण
थोडं स्लो हे करा, म्हणजे कसं आपण रेकॉर्डिंग नंतर टाकणार आहे. ओके ठीक आहे. हा, चूज प्रोफाईल वरती जाऊन तुम्ही फोटो घेऊ शकता, राईट. त्याच्यानंतर नाही तर तुमचं नाव, तुमचा मोबाईल नंबर, तुमचा ईमेल आयडी इथं दिसतं, ठीक आहे. ईमेल आयडी तुम्ही चेंज करू शकत नाही. जर तुम्हाला चेंज करायचा असेल तर तुम्हाला डायरेक्टली सपोर्ट टीमशी कॉन्टॅक्ट करावा लागतो. जर तुम्ही सगळं चेंज केलं, केवायसी आलं, ठीक आहे. केवायसी मध्ये तुमचं बँक अकाउंट नंबर, जे बँक अकाउंट नंबर मध्ये तुम्ही तुमचं जे काय बँक अकाउंट असेल, जसं की एसबीआय असेल, परत ना आयडीबीआय बँक असेल, जे काय तुमच्या बँकेचं नाव आहे ते तुम्हाला इथे बँक नेम टाकायचे. होल्डर नेम मध्ये तुम्हाला तुमचं स्वतःचं नाव टाकायचं, ठीक आहे. अकाउंट नंबर, तुमचं अकाउंट नंबर जे काही असेल ते इथे टाकायचे. आयएफएससी कोड, तुमच्या बँक अकाउंट, तुमचं जे पासबुक असेल त्याच्यामध्ये तुम्हाला अकाउंट नंबर, तुमचा आयएफएससी कोड, या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे मिळून जातील, राईट. त्याच्यानंतर ना युपीआय आयडी, तुमच्या फोन पेची जी युपीआय आयडी असणार आहे ती तुम्हाला इथे टाकायची आहे. हे समजलं तुम्हाला? तिथून तुम्ही डायरेक्टली सबमिट केवायसी करू शकता. त्याच्यानंतर ना क्रिएटर बोनस, क्रिएटर बोनस मध्ये काय असतं, आता तुम्ही व्हीआयपी बॅच आणि प्रो बॅच या दोन बॅच मध्ये जर तुम्ही तुमची जर्नी स्टार्ट केली असेल तर तुम्हाला क्रिएटर बोनस मध्ये हा ऑप्शन दिसणार आहे. याच्यामध्ये ना तुम्ही आपल्या कंपनीच्या रिलेटेड, तर बघा तुम्ही दिसू शकता रूल्स काय आहेत आपले क्रिएटर बोनसचे. व्हिडिओ मस्ट बी रिलेटेड टू स्किल ग्रोथ इंडिया, म्हणजे तुम्हाला व्हिडिओ हा आपल्या स्किल ग्रोथ इंडियाच्या रिलेटेड बनवायचा आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर ना यूज हॅशटॅग स्किल ग्रोथ इंडिया, हॅशटॅग एसजे, हॅशटॅग लर्न अँड अर्न, किंवा तुम्ही लर्न अँड ग्रोथ यूज करायचे, ठीक आहे. त्याच्यानंतर ना बोनस अमाऊंट डिपेंड ऑन व्हिडिओ क्वालिटी, व्ह्यूज अँड ऍडमिन रेटिंग, म्हणजे तुमची व्हिडिओ क्वालिटी कशी आहे, व्ह्यूज किती आहेत याच्यावरती तुम्हाला रेटिंग ठरणार आहेत, ठीक आहे. आणि त्या रेटिंग थ्रू तुम्हाला कंपनी पैसे प्रोव्हाइड करणार आहे, पैसे देणार आहे तुमच्या व्हिडिओचे. त्याच्यानंतर डू नॉट सबमिट फेक ऑर डिलीट व्हिडिओ लिंक्स, म्हणजे काय, तुम्ही व्हिडिओ अपलोड केला, त्याची लिंक कॉपी केली आणि व्हिडिओ डिलीट केला आणि ती लिंक इथे पेस्ट केली, तसं केलेलं चालणार नाहीये. आता लक्षात घ्या, इंस्टाग्राम वरती तुम्ही व्हिडिओ टाकू शकता, फेसबुक वरती टाकू शकता, युट्यूब वरती टाकू शकता, ठीक आहे. या तीन प्लॅटफॉर्म वरती तुम्ही व्हिडिओ टाकून इथं पेस्ट करू शकता आणि सबमिट करू शकता. सबमिट केल्यानंतर ना 1 महिना तुम्हाला रेग्युलर व्हिडिओ टाकायचे. 1 महिन्यानंतर ना कंपनी चेक करणार तुम्ही रेग्युलर व्हिडिओ 1 महिना टाकलेला आहेत का. एक दिवस जर गॅप पडला मित्रांनो तर तुम्हाला क्रिएटर बोनस मिळणार नाहीये. 1 तारखेपासून जर तुम्ही व्हिडिओ टाकायला चालू केले तर पुढच्या 30-31 तारखेपर्यंत तुम्हाला रेग्युलर व्हिडिओज टाकायचे, ठीक आहे. रेग्युलर व्हिडिओ टाकल्यानंतर ना कंपनी चेक करणार की तुम्ही रेग्युलर व्हिडिओज टाकलेले आहेत का, ठीक आहे. पूर्ण चेक करणार, त्याच्यानंतर ना तुम्हाला कंपनी रेटिंग देणार, त्या रेटिंग थ्रू तुम्हाला इथं पैसे पे केले जाणार, ठीक आहे. आणि इथं तुम्ही प्लॅटफॉर्म कोणता आहे, तर समजा इथं प्लॅटफॉर्म दिसतोय तुम्हाला युअर सबमिट हिस्ट्री, तुमचा म्यूट करा सगळ्यांनी, ठीक आहे. माईक माईक म्यूट करा, करण दादा माईक म्यूट करा, ठीक आहे. प्लॅटफॉर्म नेम, नाही तर प्लॅटफॉर्म मध्ये समजा तुम्ही फेसबुकची व्हिडिओ टाकली तिथं फेसबुक येईल, युट्यूब असेल तर युट्यूब, इंस्टाग्राम असेल तर इंस्टाग्राम, ठीक आहे. त्याच्यानंतर ना त्याची लिंक, स्टेटस, त्याच्यानंतर ना तुम्हाला रेटिंग किती मिळाली रेटिंग इथे येईल. त्याच्यानंतर ना बोनसर, म्हणजे तुम्ही किती रुपये कमवलेत त्या व्हिडिओ मधून ते सुद्धा तुम्हाला इथे दिसून जाणार आहे. हे फक्त तुम्हाला व्हीआयपी अँड प्रो बॅचला मिळून जाणार आहे हा ऑप्शन. तर तुमच्यापाशी व्हीआयपी काय, ऍडव्हान्स, प्रो, ऍडव्हान्स नाही तर बेसिक स्टँडर्ड असेल तर हा ऑप्शन तुम्हाला येणारच नाही, डायरेक्ट अपग्रेडचा ऑप्शन येईल तुम्हाला. अफिलेट लिंक, ठीक आहे. आता अफिलेट लिंक मधून समजा आता आपण कसं करायचं तुम्हाला सांगतो. अफिलेट लिंक डायरेक्ट आता आपण इथून कॉपी करूयात, डायरेक्ट आपण क्रोम वरती येणार आहोत. परत ना क्रोम वरती आलो, डायरेक्ट डायरेक्ट क्रोम वरती आल्यानंतर ना इथून डायरेक्ट कॉपी केली लिंक आपण, आहे ना. डायरेक्ट इथून आपण बाहेर आलो, डायरेक्ट इथे यायचं आणि ही लिंक इथं आपण क्रोमला पेस्ट करायची, लिंक कॉपी केलेली. कॉपी केलेली लिंक पेस्ट केल्यावर इथं क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर बघा आपण बेसिक बेसिक पॅकेज आहे आपलं, बेसिक बॅच आहे, स्टँडर्ड बॅच आहे, ऍडव्हान्स बॅच, प्रो बॅच, व्हीआयपी बॅच, टोटल बॅच आहे. तर तुम्हाला ज्या बॅचचं रजिस्ट्रेशन करायचे समोरच्या त्याच्यावरती आपण क्लिक करणार. समजा आता मला स्टँडर्डचं रजिस्ट्रेशन करायचंय, स्टँडर्ड वरती क्लिक करणार. जर तुम्ही डायरेक्ट लिंक कॉपी केली तर तुम्हाला रेफर कोड इथे येऊन जातो ऑलरेडी,
ठीक आहे. मग तुम्हाला चेक काय करायचे, स्पॉन्सर नेम तुमचंच आहे का एकदा चेक करायचे कन्फर्म. जर नसेल तर तुमचा रेफर कोड टाकायचे आणि व्हेरीफाय करायचं. पण शक्यतो येतच स्पॉन्सर नेम तुमचं. जर नाही आलं तर कन्फर्म करायचे. जर इथं स्पॉन्सर नेम तुमचं आलं तरच तुम्हाला लीडची इथं माहिती भरायची. जसं की त्या लीडचं नाव आहे ते भरायचे. त्याच्यानंतर त्या लीडचा आडनाव असेल, जसं की समजा त्याचं नाव विजय आहे, त्याचं आडनाव मान्य आहे, ते विजय इथं मान्य टाकायचे. स्टेट महाराष्ट्र सिलेक्ट करायचे. त्याच्यानंतर ना त्याचा मोबाईल नंबर, त्याचा ईमेल आय डी, त्याचा पासवर्ड, त्याचा ईमेल आय डी टाकायचे. त्याच्यानंतर तुमच्याने एक पासवर्ड क्रिएट करायचे. ठीक आहे. पासवर्ड क्रिएट केल्यानंतर युपीआय वरती क्लिक करायचे. नाही तर आय एक्सेप्ट वरती क्लिक करून डायरेक्टला पे रजिस्टर वरती क्लिक करून डायरेक्ट तुम्हाला फोन पे वर पेमेंट करायचे, कशावर पेमेंट करायचे ते सिलेक्ट करून कंपनीला पेमेंट करायचे. डायरेक्ट तुमची लीडची आयडी ऍक्टिव्ह होऊन जाईल. ठीक आहे. हे क्लिअर सर एक झालं मिनिट तुम्हाला. हा. सर एक मिनिट हा. हॅलो सर. हा बोला. पहिलं पेमेंट केलं ना, मग ते कसं मग पहिलं पेमेंट केलं मग त्यांचं नाव येते का ते तुम्हाला ते झालं. एक मिनिट, आपण काय करूया, पूर्ण सेशन क्लिअर करूया, लास्टला तुमचे डाऊट क्लिअर करू. ठीक आहे. पूर्ण वेबसाईट तर पूर्ण क्लिअर करू, मग तुमचे जे डाऊट आहेत आपण ते लास्टला क्लिअर करू. ठीक आहे ठीक ठीक आहे. आहे. हा, लास्टला क्लिअर म्यूट करा. त्यानंतर ना स्किल ग्रोथ इंडिया परत एकदा वेबसाईट मध्ये येऊ. अफिलिएट लिंक तुम्हाला क्लिअर झालं असेल, नीट बघून घ्या. कारण त्याच्यानंतर ना आपल्याला, हा ठीक आहे, अफिलिएट लिंक झालं. माय कोर्सेस, माय कोर्सेस मध्ये तुम्हाला पूर्णपणे कोर्सेस मिळून जातील ज्याच्यासाठी तुम्ही पैसे पे केले होते. लक्षात घ्या, हे आपले प्रोडक्ट आहेत. ठीक आहे. आपण लोकांना काय सेल करतोय, तर हे कोर्सेस सेल करतो. ठीक आहे. अफिलिएट मार्केटिंग मास्टरी, व्हिडिओ एडिटिंग, फेसबुक ऍड, लीड जनरेशन, चॅट जीपीटी, आणि अजून आपल्या वेबसाईट मध्ये टोटल 35+ कोर्सेस येणार आहेत. लक्षात घ्या. ठीक आहे. 35+ कोर्सेस येणार आहेत आपल्या कंपनीमध्ये. आता 5 अवेलेबल आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर ना अपग्रेड पॅकेज, अपग्रेड वरती क्लिक केल्यानंतर ना तुम्ही इथं बघू शकता. आता इथं ऑलरेडी माझं व्हीआयपी बॅच आहे त्यामुळे ते येत नाहीये. पण समजा तुमचं बेसिक असेल तर तुम्हाला स्टँडर्डला अपग्रेड करायला येईल, प्रोला अपग्रेड करायला येईल, ऍडव्हान्सला अपग्रेड करायला येईल, व्हीआयपी ला अपग्रेड करायचे इथं ऑप्शन येतील. पण आता माझं ऑलरेडी व्हीआयपी असल्यामुळं मला डायरेक्टली कॉंग्रॅच्युलेशन, ऑलरेडी बिग पॅकेज आहे माझं. ठीक आहे. त्याच्यानंतर ना लीडर बोर्ड. आता लीडर बोर्ड मध्ये सुद्धा क्लिअर करूया. आता टुडेला कोण नाही आज आपल्या टुडे मध्ये कोणी पैसे कमवले नाही, तर त्यामुळे तर टुडे 0 आहे. 7 डेज मध्ये तुम्ही बघू शकता. पवन पवनची 3,600 रुपये इन्कम आहे 7 दिवसामध्ये. मी स्वतः 2 नंबरला आहे. संकेत सर 3 नंबरला आहेत. सूरज सूरज 4 नंबरला आहे. त्याच्यानंतर ना पूजा 5 नंबरला. तसंच हे 7 डेजचा लीडर बोर्ड आहे. त्याच्यानंतर ना हा 30 डेजचा लीडर बोर्ड आहे, एका महिन्याचा. त्याच्यामध्ये 6,000 रुपयाला 1 नंबरला संकेत आहे, 2 नंबरला पवन आहे. आपल्या खाली टोटल हा मंथली लीडर बोर्ड आहे. त्याच्यानंतर ना खाली ऑल टाइम लीडर बोर्ड कंपनी ओपन झाल्यापासून. ठीक आहे. या पद्धतीने इथं तुमचं ऑल टाइम दिसतं, मंथली दिसतं, 7 डेज दिसतं आणि टुडे दिसतं. हा लीडर बोर्ड आहे. पूर्णपणे लोक किती पैसे कमवतात हा पूर्ण इथं तुम्हाला लीडर बोर्ड वरती दिसून जातं. अर्निंग टार्गेट, आता अर्निंग टार्गेटचं तुम्हाला सांगतो. आता इथं कसं आहे, अर्निंग टार्गेट आता काही नाहीये. समजा आता भविष्यामध्ये इथं काय टार्गेट आलं, जसं की एखादी ट्रिप आली आपल्या कंपनीची, त्याचं तुम्हाला टार्गेट दिलं जाईल की एवढं टार्गेट तुम्हाला कम्प्लीट केल्यानंतर कंपनी फ्री ट्रिप देईल. त्याच्यानंतर ना एखादा आपला मागं ऑफर आली होती कूलरची, त्याचं तुम्हाला जे काही कंपनी टार्गेट देईल हे तुम्हाला दिसणारे टार्गेट. ठीक आहे. टार्गेट एसजीआय अर्निंग टार्गेट मध्ये. तर माय टीम, आता माय टीम मध्ये तुम्ही किती जणांच्या आयडिया रजिस्टर केलेल्या आहेत आपल्या वेबसाईट मध्ये, ते तर तुम्हाला दिसून जातं पूर्णपणे. किती जणांना प्रमोट केलेले आहेत तुम्ही, तर पूर्णपणे हे दिसून जातं. तुमची टीम दिसते इथं पूर्णपणे. ठीक आहे. तर मी एवढ्या जणांना जॉईन केलंय, तर पूर्णपणे ही टीम आहे आपली. ठीक आहे. त्याच्यानंतर ना मार्केटिंग टूल, मार्केटिंग टूल मध्ये आता काम चालू आहे. मार्केटिंग टूल मध्ये तुम्हाला काय मिळणार आहे ते सांगतो. मार्केटिंग टूल मध्ये आपल्याला इंस्टाग्राम वरती स्टोरी मटेरियल असेल. ठीक आहे. स्टोरी मटेरियल, आता टेलिग्राम वरती तुम्हाला माहिती आहे स्टोरी मटेरियल येतं स्टेटस ठेवण्यासाठी. इंस्टाग्राम वरती आपण जे स्टोरी स्टेटस ठेवणार आहे तर ते तुम्हाला मार्केटिंग टूल मध्ये दिसणार आहे. जसं की हायलाइट कव्हर असेल, मीटिंगच्या व्हिडिओज असतील, स्टेटस ठेवण्यासाठी पूर्णपणे जे मार्केटिंग टूल आहे, मार्केटिंग टूल मध्ये तुम्हाला मिळून जाईल सगळं. कंपनीचे सर्टिफिकेट असतील पूर्णपणे.
स्टेटस साठी जे काही लागणार आहे, आपण मार्केटिंग करणार आहे, मार्केटिंग साठी लागणारी प्रत्येक गोष्ट तुम्हाला मार्केटिंग टूल मध्ये मिळून जाईल. ठीक आहे, 1 ते 2 दिवसामध्ये तुम्हाला इथं सुद्धा दिसून जाईल मार्केटिंग टूल. त्याच्यानंतर ना रिपोर्ट्स. रिपोर्ट्स मध्ये बघा तुम्हाला माय रेफरन्स मध्ये तुम्हाला तुम्ही किती जणांना रेफर केलेलं आहे पूर्णपणे इथं तुम्हाला दिसून जाईल. ठीक आहे, माय रेफरन्स मध्ये. त्याच्यानंतर ना पे आउट हिस्ट्री. तुम्ही पे आउट किती घेतलेलं आहे आतापर्यंत मी घेतलेलंच नाहीये, त्यामध्ये पेंडिंग दिसेल. तर पे आउट घेतला असेल तर इथं पेड येऊन जाईल. ठीक आहे, त्याच्यानंतर ना वॉलेट हिस्ट्री. वॉलेट हिस्ट्री मध्ये सुद्धा जेव्हा तुम्ही पैसे घ्याल तेव्हा नंतर तुम्ही वॉलेटमध्ये तुमच्या किती पैसे आहेत, काय आहेत, या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं दिसून जाते. आणि वॉलेट रिचार्ज. इथे जर तुम्हाला रिचार्ज करायचं असेल तर ही फाईल नाहीये, ही फाईल पण येऊन जाईल 1-2 दिवसामध्ये. त्याच्यानंतर ना ट्रेनिंग. आता ट्रेनिंग बघा, आता आपले जे रेकॉर्डिंग होत आहे, ठीक आहे, पूर्णपणे रेकॉर्डिंग सेशन होऊन जाईल. पूर्णपणे इथे तुम्हाला आपली मराठी ट्रेनिंग मिळून जाईल इथं. ठीक आहे, आपले जे रेकॉर्डिंग होणार आहे, आता या मीटिंगची रेकॉर्डिंग होईल, त्याचं रेकॉर्डिंग येतं येईल. त्याच्यानंतर ना बाकीच्या ज्या रेकॉर्डिंग होणार आहेत मीटिंगच्या, टोटल ज्या रेकॉर्डिंग तुम्हाला इथं माय ट्रेनिंग मध्ये मिळून जातील. त्याच्यानंतर ना वेबिनार. वेबिनार मध्ये बघू शकाल आपली आजची मीटिंग आहे. आता एखाद्याचं कसं असतं, टेलिग्रामला तर चुकून लिंक आली नाही, लक्षात घ्या. एखाद्या टाइमला टेलिग्रामला लिंक आली नाही. आता रेग्युलर सेशन होते आपले, एक दिवस सुद्धा गॅप नसतो. आता एक मागे जे झालं, पण रेग्युलर सेशन असते. समजा चुकून टेलिग्रामला लिंक आली नाही, तर एकदा वेबसाईट मध्ये नक्की चेक करायचं की बाबा वेबिनार मध्ये लिंक आहे का. आजची जी मीटिंग आहे तर तुम्ही बघू शकता वेबसाईट, काय हाऊ टू वेबसाईट हँडल वेबसाईट, राईट, हाऊ टू हँडल वेबसाईट. तर वेबिनारची लिंक इथं कंपल्सरी येतेच येते. जर टेलिग्रामला जरी आली नाही तर एकदा वेबसाईट मध्ये येऊन चेक करायचंच. ठीक आहे, तर काहींचा प्रॉब्लेम काय असतो, एखाद्याकडे टेलिग्राम नसतं तर तो काय करणार, वेबसाईट मध्ये येऊन चेक करायचं. वेबसाईट मध्ये वेबिनार मध्ये लिंक आलेली असते. ठीक आहे, वेबिनार मध्ये येऊन तुम्हाला जॉईन करायचे मीटिंग, इथे तुम्ही डायरेक्टली जॉईन वेबिनार करू शकता. त्याच्यानंतर ना लाईव्ह ऑफर. आता ऑफर चालू आहे आपली, तर आपण ऍड केली नाही. तर ऑफर ज्या असतील आपल्याला, ज्या ऑफर चालू राहते, ऑटो अपग्रेड असेल, आता आपले देऊळ बंद टूची ऑफर आहे, राईट. तर ती ऑफर इथं लावली नाही, पण इथं ते पोस्टर येतं जे ऑफर आहेत ते इथं येऊन जातं. फ्री ऍड सेटअप. कंपनीमध्ये तुम्हाला ना फ्री ऍड सेटअप प्रोव्हाइड केलं जातं. समजा तुमची 3-3.5 हजार रुपये इन्कम झाली तर कंपनी तुम्हाला फ्री ऍड सेटअप देतं. जसं की बघा, 2,399 रुपये तुमची जर इन्कम तुम्ही केली आपल्या कंपनीमध्ये, तर कंपनी तुम्हाला फ्री ऍड रन करून देतं. त्याच्यामध्ये तुम्हाला क्वालिटी लीड्स मिळतात, म्हणजे क्वालिटी कस्टमर प्रोव्हाइड केलं जातं ऍड रन करून. ठीक आहे, तर ऍड रन तुम्हाला करून दिले जातात. इथं कम्प्लीट झालं, ज्याची 2,999 इन्कम होते त्याला कंपनी फ्री मध्ये ऍड रन करून देतो. ठीक आहे, तर माय रिवॉर्ड्स मध्ये बघा, तुम्हाला समजा एखादं गिफ्ट मिळालं कंपनीकडून तर तुम्हाला इथे ऍड होऊन जातं. जसं की ट्रायपॉड असेल, भविष्यामध्ये आपण जे ऑफर देणार, ट्रायपॉड असेल, माईक असेल, पण भरपूर आपण जे काय ऑफर देणार आहे त्यामध्ये जर तुम्ही अचीव केलं तर तुम्हाला माय रिवॉर्ड मध्ये या सगळ्या गोष्टी मिळून जातील. ठीक आहे, त्याच्यानंतर ना कम्युनिटी लिंक्स. इथं तुम्हाला इंस्टाग्रामचं पेज आहे, युट्यूब चॅनल आहे, व्हॉट्सअप ग्रुप आहे, टेलिग्राम चॅनल, फेसबुक ग्रुप, सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं दिसून जातील. या सगळ्या गोष्टी जॉईन करून ठेवा, लक्षात घ्या. कारण जेवढं तुम्ही अपडेट राहणार आहे या बिझनेसमध्ये तेवढं तुम्ही इथं ग्रो होणार आहे. ठीक आहे, बऱ्यापैकी आपण पूर्णपणे वेबसाईट तुम्हाला एक्सप्लेन केलेली आहे. ठीक आहे, आता समजा तुम्हाला काय करायचंय, लॉग आउट करायचे. ठीक आहे, आता इथं होणार नाहीये. डायरेक्ट प्रोफाईल वरती क्लिक करून तुम्ही काय करू शकता, लॉग आउट करू शकता. हे मोबाईल वरती होतं, लक्षात घ्या, इथं होत नाहीये पीसी वरती. डायरेक्ट तुम्ही तुमच्या फोटोवरती क्लिक केलं ना तर तुम्हाला डायरेक्टली लॉग आउटचा ऑप्शन येतो. तुम्ही डायरेक्टली इथून लॉग आउट करू शकता. तुमच्या इथं उजव्या साईडला वरती प्रोफाईल फोटो, तिथं क्लिक करून बघा, लॉग आउट येत आहे. तर नाही, पीसी वरती येत नाही लॉग आउट. ठीक आहे, पीसी ला येत नाहीये ते, पण मोबाईल वरती येऊन जाईल लॉग आउट करायचं. ठीक आहे, तर बऱ्यापैकी आपण पूर्णपणे वेबसाईट तुम्हाला कसे हँडल करायचे, कोणत्या ऑप्शन मध्ये काय आहे, बऱ्यापैकी पूर्णपणे एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे.